नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी हर्षा चव्हाण. आपण आज या क्लासमध्ये ॲबॅकसची फिंगर थेरी शिकणार आहोत. आता ॲबॅकस म्हणजे काय? हे तुम्हाला माहितीच असेल. ॲबॅकस म्हणजे एक टूल असतं. मण्यांची पाटी म्हणतात त्याला. त्याच्यावर आपण काही सम करतो आणि ज्या प्रकारे ॲबॅकसमध्ये आपण मण्यांवरती जे सम करतो ना, शेवटचे 2 जे रॉड असतात त्याच्यामध्ये त्या प्रत्येक रॉडला एक ठराविक नाव दिलेलं असतं. म्हणजे उजवा जो रॉड असतो तो असतो युनिट आणि त्याच्या शेजारचा असतो तो टेन्स रॉड असतो. तसेच आपण ज्याप्रमाणे स्लेटवरती म्हणजे त्याला स्लेट सुद्धा म्हणतात. ज्याप्रमाणे आपण स्लेटवरती सम सॉल्व्ह करतो, तशी आपण सेकंड मेथड म्हणजे फिंगर थेरी घेतो. आता ती स्लेट आपण सगळीकडे नेऊ शकत नाही. त्याच्यामुळे मग आपण ते स्लेटवरती सम करून नंतर ते इमॅजिन करून ते सम सॉल्व्ह करत असतो. पण फिंगर थेरीमध्ये तसं नसतं. फिंगर थेरीमध्ये आपल्याकडं आपण जिथं जाल त्यावेळेस तिथं आपल्याकडे आपले हँड्स अवेलेबल असतात. त्याच्यामुळे आपण फिंगरवरती सम सॉल्व्ह करणार आणि जे फिंगरवरती काउंट करता येत नाही म्हणजे एक 100च्या नंतरचे सम आपण माइंडमध्ये घेतो. अशा प्रकारे फिंगर करणारे म्हणजे जे आपण म्हणतो ना डावखुरी मुलं आहेत, त्यांच्यासाठी एक थोडीशी वेगळी टेक्निक आहे आणि जी उजव्या हाताने करतात त्यांच्यासाठी म्हणजे सेमच आहे. फक्त एक आपण उजव्या हाताने जे करतो, ती जी डाव्या हाताने लिहिणारी मुलं असतात, त्यांनी ते डाव्या हाताने करायचं आहे. त्यांनी त्या डाव्या हाताला युनिट समजायचं आहे. मी व्यवस्थित समजून सांगते तुम्हाला. तर स्टार्टिंगला आपण जे उजव्या हाताने जेवतात, उजव्या हाताने लिहितात, जास्त करून उजव्या हाताने काम करतात, त्यांच्यासाठी सांगूया आपण. तर प्रत्येकाने आपला उजवा हात वर करायचा आहे. हं. आता मी तुमच्या समोर बसले आहे म्हणून माझा हा उजवा हात आहे. बऱ्याचशा लहान मुलांना कळत नाही की माझा उजवा हात कुठला म्हणून. तर त्यांच्यासाठी मी एक सोपी ट्रिक सांगते. आता मी तुमच्या समोर बसले म्हणजे हा माझा उजवा हात आहे. हं. आता तुम्ही माझ्या जर समोर बसला असाल, तर हा तुमचा उजवा हात असणार आहे. माझ्या अपोझिट तुमचं तर उजव्या हातावरती आपण युनिट काउंट करतो, युनिट नंबर. आता बऱ्याच मुलांना माहित नाही. युनिट नंबर म्हणजे काय आणि टेन्स नंबर म्हणजे काय? तर आपण आधी ते व्यवस्थित समजून घेऊ. आता युनिट, युनिट म्हणजे काय? 0 to 9 नंबर. हे झाले आपले युनिट्स. म्हणजे फक्त 0 पासून 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 हे झाले आपले युनिट नंबर. आणि टेन्स म्हणजे काय? टेन्स म्हणजे ज्या नंबर पुढे 0 लावला जातो. म्हणजे 10 10 to 90 90 हे झाले आपले टेन्स. म्हणजे 10 10, 20 20, 30 30, 40 40, 50 50, 60 60, 70 70, 80 80, 90 90, 90 पर्यंत. आता 100 नसतो. 100 ला 2 झिरो येतात. 1 च्या पुढे 2 झिरो येतात. त्याच्यामुळं ज्याच्या पुढे 1 झिरो येईल तो आपला टेन्स हे लक्षात ठेवायचं. 1 to 9 नंबर आपले युनिट्स आणि 10 to 90 नंबर आपले टेन्स असतात. सो लेट्स स्टार्ट. उजवा हात वर करायचा सगळ्यांनी पहिला उजवा. आपण फिंगर थेरीची काउंटिंग शिकणार आहोत. ही व्यवस्थित जमली की सम खूप सोपे जातात. आता हा जो थंब आहे, हा थंब खाली घ्यायचा आणि त्याच्यावर 4 बोटे घ्यायचे आहेत आपल्याला. ओके. आता मला आधी हे सांगा, आपण ह्याला किती म्हणतो? स्कूलमध्ये आपण ह्याला किती म्हणतो? 5 म्हणत असताल तुम्ही, बरोबर? पण ह्याला ॲबॅकसमध्ये आपण 1 to 9 नंबर काउंट करतो आपण फक्त ह्या 5 बोटांनी. ते कसं ते आपण मी तुम्हाला सांगतेच. सो आधी हा थंब आपल्याला खाली ठेवायचा आहे आणि त्याच्यावर 4 बोटं ठेवायची आहे. आता असंच का ठेवायचं? असं का नाही ठेवू शकत? त्याचं पण मी तुम्हाला सांगते रिझन. आता ॲबॅकसमध्ये, फिंगर थेरीमध्ये हा जो थंब आहे ना, याला एकट्याला आपण 5 म्हणतो. ह्याची व्हॅल्यू 5 आहे. आणि हे जे फिंगर आहे ना, ह्याची पण व्हॅल्यू 1 आहे. ह्याची पण व्हॅल्यू 1 आहे. ह्याची पण व्हॅल्यू 1 आहे आणि ह्याची पण व्हॅल्यू 1 आहे. पण ह्याच्यामध्ये एक टेक्निक आहे. ज्यावेळेस आपण ॲड करत जातो, त्यावेळेस आपण इकडून ॲड करत जातो. आणि ज्यावेळेस आपण लेस करत जातो, म्हणजे ज्यावेळेस आपण संख्या मिळवत जातो, त्यावेळेस आपण इकडून जाणार आणि ज्यावेळेस आपण वजा करत जातो, त्यावेळेस इकडची बोटं बंद करत यायची. ते मी हळू-हळू सांगेन तुम्हाला सम सॉल्व्ह करताना. आता आपण आधी ह्याची
काउंटिंग पाहूया. आता हा माझा राईट हँड. हा राईट हँड तुम्हाला वहीवर आहे तसा काढायचा आहे. राईट हँड शक्यतो व्यवस्थित मुलांना काढता येत नाही. पॅरेंट्सने त्यांना हेल्प करायची आहे. नोटबुक मधले 2 पेजेस समोरासमोर घ्यायचे. एका हातावर उजवा हात काढायचा, एका हातावर डावा हात काढायचा. आपण स्कूलमध्ये एकदम नवीन शाळेत जाताना करायचो ना आपले हात घेऊन असं पेन्सिलनी, तसं आपल्याला आपला हात ठेवून ट्रेस करून त्याचा शेप काढायचा आहे उजव्या हाताचा. आणि इथं मध्ये आपल्याला लिहायचं आहे युनिट्स किंवा यू लिहू शकता फक्त. ओके. तसंच डावा हात काढून इथं आपल्याला टी लिहायचं आहे. आता हँड काढले का? तुम्ही काढा ते नंतर. मी तुम्हाला सांगते फक्त. पण ते कंपल्सरी आहे आपल्याला काढण्यासाठी. मी उद्या तुम्हाला त्याचे पिक्चर पण दाखवणार आहे. तुम्ही कसा काढलाय आणि मी कसं दाखवलंय ते बरोबर आहे का आपण उद्या बघूया. तर हँड ज्यावेळेस तुम्ही काढता, हं, त्यावेळेस काय करायचंय, थंब ज्यावेळेस काढताल ना, म्हणजे त्या थंबला व्हॅल्यू इथं 5 लिहायचंय. मी तुम्हाला दाखवते 1 मिनिट. आपल्याला थंबला 5 लिहायचं आहे. 1, 1, 1, 1. आता हे उलटं दिसेल तुम्हाला 5, पण थंबला आपण 5 लिहायचं आहे बुकवरती. ह्याला 1 लिहायचं आहे, ह्याला 1 लिहायचं आहे, याला 1 आणि याला 1. सेम अशी डायग्राम यायला पाहिजे. दिसतंय सर्वांना? आता ते झाले आपले थेअरी पार्ट. म्हणजे बुकमध्ये लिहिलं जेणेकरून तुम्हाला नंतर कन्फ्युजन व्हायला नको, की माझा युनिट हँड कुठला आणि टेन्स हँड कुठला. म्हणून आपल्याला राइट हँड काढून तिथं यू लिहायचं आहे, लेफ्ट हँड काढून तिथं टी लिहायचं आहे. आता जसं इथं आपण 5, 1, 1, 1, 1 लिहिलं आहे ना, तसंच या हँडवरती आपल्याला थंबच्या इथं 5, 0 असं लिहायचं आहे. 5, 0, 1, 0, 1, 0, 1, 0 आणि 1, 0. असे 2 हँड आपल्याला काढायचे आहे. इथं लिहायचं आहे आपल्याला टी. इथे लिहायचं आहे यू. सेम असे हँड्स आपल्याला काढायचे आहेत बुकवरती, नोटबुकवरती. वाटल्यास सगळ्यांनी एक स्क्रीनशॉट काढून घ्या पटकन, म्हणजे तुम्हाला कळेल. काढला का? मी तुम्हाला याचं उद्या पिक्चर दाखवणार आहे. पण तुम्हाला व्यवस्थित समजावं म्हणून मी आज प्रॅक्टिकली माझ्या हँडवरती करून दाखवलं आहे. सो आता आपण काउंटिंग करूया. आता याच्यावर आपण किती काउंट करणार आहे नंबर 9. ते कसे मी तुम्हाला दाखवते. आता स्टार्टिंगचा पार्ट. थंब असाच ठेवून असाच का ठेवायचा? असा का नाही ठेवायचा? तर मी सांगितलं तुम्हाला ह्याला काय म्हणतात? 5. ह्याला 1 म्हणतात, याला 1 म्हणतात, याला 1 म्हणतात आणि याला 1 म्हणतात. ओके. हे तुमचं बेसिक क्लिअर झाले असेल. आता जर आपण अशी मूठ बंद केली, ह्याला 0 म्हटलं, तर ज्यावेळेस मी तुम्हाला सम सॉल्व्ह करायला सांगते, 1 सांगितला की आपोआप आपला थंब उघडणार. थंब उघडला की हा 1 नाही राहणार. हा 5 आहे, तो पण ओपन झाला, हा पण 1 झाला ओपन. म्हणजे 5, 6 असे 6 ओपन होतात. पण आपल्याला 1 पाहिजे असेल ना, त्यावेळेस आपल्याला थंब खालीच घ्यायचा कंपल्सरी आणि त्याच्यावरती आपल्याला हे 4 बोटे घ्यायची. आता जर 1 मी सांगितलं तुम्हाला 1, तर तुम्ही बरोबर 1च बोट ओपन करणार. तसं. म्हणून थंब नेहमी खाली घ्यायचा आणि ह्याची व्हॅल्यू आहे 0. ओके. ह्याला काय म्हणणार आपण? 0. आधी तुम्ही व्यवस्थित बघून घ्या आणि मग मी पुन्हा रिव्हिजनला तुम्हाला वेळ देणार आहे. त्यावेळेस तुम्ही प्रॅक्टिकल करायचे माझ्याबरोबर. ह्याला म्हणणार आपण 0, 1, 2, 3, 4. हा झाला 5. 5 म्हटलं की लाइक आपण करतो ना लाइक. 5 म्हटलं की फक्त थंब दाखवायचा. 1 म्हटलं की हाच 1 दाखवायचा. असं कुठलं पण बोट नाही दाखवायचं 1. हेच बोट दाखवायचं 1. 2 सांगितलं की असेच 2 दाखवायचे. 3 सांगितले की असे 3 नाही दाखवायचे. असेच 3 दाखवायचे. 4 सांगितले की असे 4 सांगितले.
आता मी मगाशी सांगितल्याप्रमाणे ज्यावेळेस मी नंबर ऍड करत गेले त्यावेळेस काय केलं, इकडून आले, अंगठ्यापासून आले ऍड करत. असं 1 2 3 असं नाही करायचं आपल्याला. 1 2 3 4. माझ्या बरोबर करा आता तुम्ही. 0 1 2 3 4. आता जी उजव्या हाताने मुलं लिहितात आहे ना, त्यांनी उजव्या हातानेच करायचंय आणि जी डाव्या हाताने लिहितात त्यांनी डाव्या हाताला आपला युनिट हँड समजायचा आहे. कारण काय होतं, आपण जर तसं शिकवत गेलो, तर त्यांना म्हणजे ते डाव्या मुलांचं जास्त करून डाव्या हातावर काम असतं. मग त्यांना काय होतं, कन्फ्युजन होतं. सम करताना त्यांचे हँड चुकतात आणि आन्सर पण त्याचं मग रॉंग येतं. त्यामुळं त्यांनी त्यांच्या डाव्या हाताला उजवा हात समजायचा आहे, युनिट हँड समजायचा आहे आणि त्यांनी तसेच सम सॉल्व्ह करायचे आणि जी उजव्या हाताने लिहितात ना मुलं, त्यांनी उजव्या हातालाच युनिट हँड समजायचं आहे. ते फिक्स आहे. उजव्या हाताला युनिट हँडच समजायचं. आता पुन्हा आपण एकदा रिपीट करूया. 0 माझ्या बरोबर करायचे. 0 1 2 3 4. जमलं? पुन्हा एकदा रिपीट. 0 1 2 3 4. व्हेरी गुड. जमलं तुम्हाला. नेक्स्ट. आता हे 4 आहेत आपल्याकडे. आता 5वं बोट आहे का आपल्याकडे? हे थंबचं तर थंबलं तर आपण 5 म्हणतो. बरोबर? आपल्याला बोटं 5च आहेत. त्याच्यामुळे आता 5 साठी आपल्याला काय करायचं? हे 4 क्लोज करायचे आणि हा 5 ओपन करायचा. आपण पुन्हा करू पहिल्यापासून. ओके? म्हणजे तुम्हाला व्यवस्थित कळेल. 0 1 2 3 4 5. परत 0 1 2 3 4 5. झालं? समजलं? 5 म्हणजे थंब. आता 5 च्या पुढे आपल्याला पुन्हा काउंट करायचे. मी सांगितल्याप्रमाणे आपल्याला याच्यावर किती काउंट करायचे आहेत? 1 to 9 नंबर. 5 झालं का? 6. 5 प्लस 1 किती असतो? 6. 7 8 9. आहे की नाही इझी? झाले का 9 नंबर? मध्ये ह्याला आपण 9 म्हणणार आहोत. याला. ह्याला 4 आणि हा जर थंब ओपन असेल तर हा झाला 9. पुन्हा एकदा काउंट करू आता आपण. आता आपण पहिल्यापासून 9 पर्यंत करू. 0 1 2 3 4 5 6 7 8 9. आता तुम्ही रिपीट करायचा माझ्याबरोबर. प्रॅक्टिकली करायचं आहे, नुसतं बघायचं किंवा ऐकायचं नाही. म्हणून आपण फिंगर थेरी शिकवत आहोत जेणेकरून आपल्याकडे आपले हँड अवेलेबल असतात. 0 म्हणा 0 1 2 3 4 5. इथपर्यंत समजलं? नेक्स्ट 6 7 8 9. रिपीट एकदा करायचं. 0 1 2 3 4 5 6 7 8 9. आता मी जे हे काउंटिंग शिकवलं ना तुम्हाला 1 to 9 ह्याची प्रॅक्टिस तुम्हाला आज करायची आहे. 5 टाइम तरी करायचं म्हणजे आपल्या डोक्यामध्ये फिक्स राहणार. पुन्हा एकदा 0 1 2 3 4 5 6 7 8. आता काय काय जणांचं हे आहे ना हे बोट होत नाही असं. नाही होत स्टार्टिंगला नाही होत बरं का. जशी सवय होईल ना तसं होतं. त्यासाठी काय करायचं हे जे थंबचं आहे ना हा पार्ट तर थोडासा असा करून हे बोट याच्यात अडकवायचं. याच्यामध्ये. असं ठेवून असं करून ह्याच्यात अडकवायचं. 9. ही काउंटिंग कुणाकुणाला समजली?
ज्यांना समजली त्यांनी ह्याची 5 टाइम प्रॅक्टिस करायची आहे आणि ज्यांना नाही समजली त्यांनी पुन्हा आपलं मागून रिपीट लेक्चर बघायचं आणि पुन्हा प्रॅक्टिस करायची. एकदा मी पुन्हा सांगते तुम्हाला. ह्याला आपण 1 म्हणतो. हा माझा उजवा हात आहे. हा माझा युनिट हँड आहे. सगळ्यांनी उजवा हात वर करा. म्हणा, हा माझा युनिट हँड आहे. हा माझा युनिट हँड आहे. 0, 1, 2, 3, 4, 5. परत 0, 1, 2, 3, 4, 5. Continue. 6, 7, 8, 9. 0, 1. माझ्या मागे करायचंय. प्रॅक्टिकल करायचंय तुम्हाला. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9. इझी आहे का नाही? झाले का 9? आता एक बेसिक सांगते तुम्हाला पुन्हा अबॅकस मधलं. अबॅकस मध्ये जे सम असतात ना त्याच्यामध्ये मायनसचं साइन नसतं. सॉरी, ऍडिशनचं साइन नसतं, मायनसचं साइन असतं फक्त. मग जिथं साइन नाही दिलं ना त्याला आपण ऍड करत जायचं आणि मायनसच्या पुढं साइन दिलेलं असतं फक्त. म्हणजे कसं ते मी तुम्हाला आता एक सम करून दाखवते आणि माझ्या बरोबर तुम्ही करायचंय. आधी मी काय सांगते ते व्यवस्थित बघा आणि मग तुम्ही करा. मग मी तुम्हाला सम विचारणार आहे. तुम्हाला खूप भारी वाटेल, खूप इझी वाटतं ते. चला, आता मी सांगितलं तुम्हाला 1 + 1 +2 सांगितले की 2 बोटं उघडायची. आता मी सांगितले तुम्हाला -1. आता मी मगाशी सांगितल्याप्रमाणे मायनस आपण करंगळीपासून करत यायचे. -1 सांगितलं की करंगळी 1 वजा करायची. किती आन्सर आलं? 3. इझी आहे ना? पुन्हा चला. 2 म्हटलं की 2 बोटं दाखवायची. 2 + 1 -2. आन्सर इज 1. व्हेरी गुड. नेक्स्ट. आता 3 सांगितले की 3 बोटं दाखवायची. 3 + 1 -3. 1 गेला, 2 गेला, 3 गेला. आन्सर इज 1. आहे की नाही इझी? नेक्स्ट. 4 म्हटलं की अशी बोटं दाखवायची. 4 -2 +1. +1 म्हटलं की परत ऍड करायचं. किती आन्सर आलं? 3. नेक्स्ट. आता मी सांगते 5 म्हटलं की मी काय सांगितलं? लाईक दाखवायचं. 5 + 2 -2. आन्सर इज 5. तर तुम्हाला आज काय करायचंय? आज तुम्हाला ह्याची सगळी काउंटिंग करायची आहे. 1 to 9 नंबरची तुम्हाला काउंटिंग करायची आहे आणि ती काउंटिंग केल्यानंतर बुकमध्ये 5 टाइम आधी काउंटिंग करायची आहे आणि त्यानंतर बुकमध्ये आपल्याला हे 2 हात काढायचे आहेत. जसेच्या तसे. नाव पण द्यायचं आहे राइट हँड, लेफ्ट हँड. राइट हँडच्या खाली यू लिहायचं आहे. लेफ्ट हँडच्या खाली टी लिहायचं आहे. टेन्स लिहायचं आहे. ही तुम्हाला आज ऍक्टिव्हिटी आहे. 2 हात काढायचे, टी-यू लिहायचं, व्हॅल्यू पण द्यायची. उजव्या हाताच्या थंबला 5 लिहायचं, ह्याला 1 लिहायचं, ह्याला 1, ह्याला 1, ह्याला 1. डावा हात काढायचा, ह्याला 50 नाव द्यायचं, ह्याला 10, 10, 10, 10. हे तुम्हाला आज करायचंय आणि जशी मी युनिट हँडची काउंटिंग सांगितली 0, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 ह्याची तुम्हाला 5 टाइम प्रॅक्टिस करायची. उद्याच्या क्लासमध्ये आपण टेन्स हँडचं शिकणार आहोत. त्यामुळे उद्याचा क्लास कुणीही मिस करायचा नाही. आज मी जे सांगितलं ते तुम्हाला व्यवस्थित बुक बनवायची आहे. 2 हात काढायचे, युनिटची व्हॅल्यू द्यायची. टेन्सचं पण हँड काढून ठेवायचं आहे. आपण उद्या टेन्सचं हँडचं शिकणार आहोत.
आणि नंतर मी जशी 1 to 9 ची काउंटिंग शिकवली तशा काउंटिंगची प्रॅक्टिस करायची आहे. एका दिवशी मी काउंटिंग फक्त युनिटच शिकवलंय जेणेकरून तुमचं कुठलंही कन्फ्युजन व्हायला नको आणि व्यवस्थित तुम्हाला ते सोपं जाईल त्यासाठी. मग नंतर आपण टेन्स हँड घेतला की त्याच्या नेक्स्ट क्लासमध्ये आपण दोन्ही हँड्स मिळवू आणि मग सम घेणार आहोत. खूप इंटरेस्टिंग असतात सम. तुम्हाला वाटणार पण मी एवढं पटकन सम सॉल्व्ह केलं म्हणून. सो आजच्या क्लासमध्ये एवढंच. पुन्हा भेटूया पुढच्या क्लासमध्ये. प्रॅक्टिस करायची आहे. इझी आहे खूप. भेटूया पुढच्या क्लासमध्ये. धन्यवाद.